एवढंच पोरग मला म्हणते कोण रे झाले हे पार्था लग्न तिचं झालंय तिला नवरा दिरण जाऊ आहे लग्न तिचं झालंय तिला नवरा दिरण जाऊ आहे तिला कोपच्यात घ्यायचं म्हणतोयस त्या पोरीचा मी भाऊ आहे आवडलं तर टाळे यावं देत नाही आम्हाला पण बरं वाटतं तर ती नाही र तिच्या बाजूची पोरगी म्हणत होतो हे गाणं हॉलिवूडमध्ये रेकॉर्ड केलं. हॉलिवूडमध्ये 66 कलाकारांनी हे गाणं वाजवलं. इथे फक्त आणि फक्त 5 कलाकार, तेही भारतीय आणि तेही मराठी, 5 जणांमध्ये लाईव्ह वाजवत आहेत. यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे, पण अशा नको. जरा सगळ्यांनी जरा तालात करा, एक साथ हात वर करून सगळ्यांनी. टॉर्च लाईट बंद करा. सगळे गाणार का येत नाहीये, जरा सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. बोला, सगळे गाणार का? तुमच्यातली ही ताकद, तुमच्यातली उत्स्फूर्तता बघून मला एक शेर येतो. शेर बोलू का? शेर बोलतो. फूल आणि गुलाबाचं चमेलीचं समजू नकोस. आणि मी कमेंट करत नाही, करीन कष्ट माझ्या पैशाने. घेणार मेकअप किट, नाही होणार मी इंस्टाची स्टार. हाय हाय हाय, गुलाबी साडी आणि लाली लाल दिसते मी भारी राजा म्हणून. गुलाबी साडी आणि लाली लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा. कुंकुला मिळणार फक्त तुझ्या नावाचं आणि तुझ्या हाताने माग भरून दे. सुख दुःखाची साथी तुझी होणारी, आई तुझ्या हाताने घास भरून दे. तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे, हिरो होंडा की गाडी पाहिजे. ओठांची लाली नी कानाची बाली, की हातात सोन्याची घडी पाहिजे. नको मला बंगला, नको गाडी पाहिजे. राजा मला गौहारी साडी पाहिजे. नको मला बंगला, नको गाडी पाहिजे. राजा मला गौहारी साडी पाहिजे. तेरे नखरे है कमाल, उम्र है 16 साल. तेरे नखरे है कमाल, उम्र है 16 साल. उछल उछल के चल जाए ना कबर संभाल. ए पूरी जरा हळू 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 चाल. ए पूरी जरा हळू 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 चाल. तेरे नखरे है कमाल, उम्र है 16 साल. उछल उछल सारा घेऊन या बंधू भाव वेचला. अन्यायाच्या जाळाने निखरा वेचला. दलित उद्धाराची आन माणूस की बावली, भोजन माणसाला माणूस की बावली. ढोर पाणी पिती दलित नाही दूर. कंठकाचा तोर आणि डोळ्यामध्ये पूर. ढोर पाणी पिती दलित नाही दूर. कंठकाचा तोर आणि डोळ्यामध्ये पूर. मला त्याचं भीम होत
जाणून या मनाचं भीम होतीर फुल गेलं महाडचं तळ चवदार असं दलितांना दिलं पाणी ओझळी त्यानं माणसाला माणुसकी दावली हो त्यानं माणसाला माणुसकी दावली हो त्यानं माणसाला माणुसकी दावली हो त्यानं माणसाला माणुसकी दावली दलितांचा राजा भीमराव माझा टेबाडी साहेब आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे एकत्रितपणे आणि यानंतर विनंती करतो आपण आनंदरावजी आंबेडकर आणि त्याचप्रमाणे तुमच्या डोळ्याचा आवाज येत नाही त्यांच्याकरता हात वर करून गट क्रमांक 18चे अशोकजी मोहिते आणि अरुणजी मोरे आपणही व्यासपीठावर निमंत्रित आहात. मी विनंती करतो मैत्री शास्त्री संघाच्या वतीनं आपण सन्माननीय आनंदरावजी आंबेडकर साहेबांचा या ठिकाणी स्वागत करावं त्यांचा सन्मान करावा. बोला परमपूज्य नेते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यानंतर आपण सन्मान करतोय त्यांचे सुपुत्र सन्माननीय अमनजी आंबेडकर साहेबांचा. संजयजी गायकवाड त्यांना सन्मानित करतील. जरा जोडा डोळ्या अमनजी आंबेडकर साहेबांकरता. तथागत भगवान गौतम बुद्ध आणि तुमच्या आणि माझ्या नव्हे तर या देशातल्या प्रत्येक माणसाच्या नव्हे तर या जगातल्या सर्व माणसांच्या जीवनाचा उद्धार करते असं म्हणतं तर वावगं ठरणार नाही. कारण आज जग तिसऱ्या युद्धाच्या खाईमध्ये लोटत काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा वेळेला युद्ध नको बुद्ध हवा अशी सर्वांची जगामध्ये मागणी आहे. त्यामुळंच आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज आपण मुंबईत नव्हे महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे तर जवळजवळ 150 देशांमध्ये आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते. बाबासाहेबांचं खरं म्हणजे महत्व म्हणजे काय तर आपण पाहिलं असेल की सम्राट अशोकानं तथागत भगवान गौतम बुद्धांचा बौद्ध धम्म हा इराण पासून ते अफगाणिस्तान त्यानंतर या इथे म्यानमार पर्यंत पसरवला, जपान पर्यंत गेला, पुढे चायनामध्ये गेला. त्याच पद्धतीनं बाबासाहेबांनी तथागताचा जो विलय पावलेला बौद्ध धर्म स्वतः त्यांच्या लाखो अनुयायांसह 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर मुक्कामी घेतला आणि खऱ्या अर्थानं या देशामध्ये नव्हे तर जगामध्ये धम्मचक्र परिवर्तनाचं एक चक्र त्यांनी फिरवलं. आज या देशातच नव्हे तर आज जगामध्ये अनेक लोक युरोप सारख्या देशामध्ये सुद्धा बौद्ध धर्म घेणारे अनेक लोक आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी या तथागतांचं हे जे बौद्ध धर्माचं चक्र परिवर्तनाचं आहे ते फिरवलेलं आहे. आणि त्यामुळेच आज या जगामध्ये असा एकुलता एक मानव आहे की ज्याची जयंती जगभर साजरी केली जाते. तेव्हा आज या जयंती निमित्त खास करून या इथे या मैत्रीय संघ ज्यांनी बऱ्याच वर्षापासून आपण सुद्धा खार जिल्ह्यामध्ये आपली जयंती बाबाची झाली पाहिजे आणि त्या एका ध्येयाने प्रेरित होऊन इथे ही जयंती करतात. त्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांना आमच्या बौद्ध पंचायत समिती सर्व कार्यकर्ते त्याच्या पाठीमागे उभे राहतात. त्याबद्दल त्या सर्व कार्यकर्त्यांना आणि या इथे गट क्रमांक 18 आणि गट क्रमांक 20 मध्ये असणारे आमचे सर्व सभासद बंधू भगिनी आणि त्याच पद्धतीने आंबेडकरी विचारावरती विश्वास ठेवणारी सर्व जनता या सर्वांना बाबासाहेबांच्या 134व्या जयंतीनिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो.
आणि आपल्या प्रती सर्वांप्रती मंगलमयी कामना करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. नमो बुद्धाय. जय भीम. धन्यवाद साहेब. शिकेमध्ये काय लिहिले बाबासाहेबांनी की आम्ही भारताचे लोक, भारताचा एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. कोण? तर आम्ही भारताचे लोक. ही उद्देशिका घराघरात पोहोचली पाहिजे आणि आपण प्रयत्न केला पाहिजे. पुन्हा एकदा उदय साटम सर या कार्यक्रमाचे मेन आयोजक ज्यांनी आम्हा सगळ्यांना बोलले त्यांचे आभार. अरुण कदम यांचे आभार. किती भीमाच्या संगाव्या कथा त्याने समाज सुधारला. किती भीमाच्या संगाव्या कथा त्याने समाज सुधारला. पाण्याला सुगंध आला कटकुटाही मोहरला. किती भीमाच्या संगाव्या कथा त्याने समाज सुधारला. किती भीमाच्या संगाव्या कथा त्याने समाज सुधारला. भागी घरा घरी माना हो भागी घरा घरी माना कुंकुला विरती ललिताची पावली जमावाशी आली ललिताची पावली नाथापती शमान नाथापती शमान कुंकुला माझ्या भीमाच्या नावाचं माझ्या भीमाच्या नावाचं कुंकुला माझ्या भीमाच्या नावाचं कुंकुला गट क्रमांक 18 या गटातील काही सन्मानित सभासदांचा सन्मान करण्यासाठी मी काही नावं पुकारणार आहे. त्या सर्वांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर विचार मंचावर ते हजर राहायचं. गट क्रमांक 18चे बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 570 त्यांनी गट क्रमांक 18 या गटाच्या अंतर्गत येणाऱ्या शाखांचे जे सन्मानित सभासद इथे हजर आहेत त्यांचा सन्मान तुमच्या हस्ते करायचा. येस त्याने आपलं कनेक्टिव्हिटी होईल ना सर. आयुष्मान चैतानंद लक्ष्मण जाधव यांचा सन्मान अरुण मोरे सर करतील. उपस्थितांना विनंती आहे की सर्वांनी हे होत असताना टाळ्या वाजवायच्या. प्रत्येक शाखेतून एक सभासद इथे हजर आहे याचा अर्थ त्या शाखेसाठी त्यांनी योगदान दिलेलं आहे म्हणून त्या शाखेने त्यांना इथे पाठवलेलं आहे. तर आपण सर्वांनी त्यांना टाळ्या वाजवून त्यांच्या कार्याची ही पोचपावती द्यायची आहे. टाळ्या वाजवायच्या जोरात. टाळ्या वाजवून त्यांचा गौरव करायचा आहे. मोहिते सर धन्यवाद. नेक्स्ट सुनील गंगाराम जाधव. सांगायची गरज लागली नाही पाहिजे.
आपण सर्व जागृत आहोत. यानंतरचे मान्यवर आहेत पुंडलिक शंकर सकपाळ. व 656 सुवर्णा प्रभाकर कांबळे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. एवढ्या सर्व पुरुषांमध्ये महिलांनी बाजी जिंकलेली आहे. त्या शाखेनं यांचं नाव दिलंय म्हणजे यांनी खूप चांगलं काम केलेलं असेल. त्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. गट क्रमांक 18 मधील सर्व शाखेतील सन्मान व्यक्तीचे सन्मान करण्यात आलेले आहे आणि मी गट क्रमांक 18चे अशोक मोहिते साहेब हे सन्मान करतील वैशाली काशीनाथ जाधव यांचं. जरा जोरदार टाळ्या वाजवा. पुढील आहे बौद्धजन पंचायत शाखा क्रमांक 146 मधील सुरेश रामचंद्र साळवे. सुरेश रामचंद्र साळवे. दादा थांबा. निर्मला रमेश खैरे. अशोक मोहिते यांचा सत्कार करतील निर्मला रमेश खैरे. असेच केस होते, असेच काले चालू होते. ज्यांच्या ज्यांचा सन्मान होत आहे त्यांनी बऱ्याच वर्ष आपलं काम आपल्या परिसरात आणि आपल्या शाखेमध्ये आपल्या महिला मंडळामध्ये केलेलं आहे. म्हणून यांना सत्कार मैत्री संघ करत आहेत. पुढील सत्कार आहे बौद्धजन पंचायत शाखा क्रमांक 150 आयुष्मान गणेश रामचंद्र जाधव. हे आमच्या विभागातील धडाडीचे कार्यकर्ते आहेत आणि कुठल्याही मोर्चा असू दे काही असू दे अगदी डॅशिंग असतात. गणेश रामचंद्र जाधव आणि हेही आमच्या सेंट लाईस परिसरात खूप धडाडीचे कार्यकर्ते आहेत. प्रवीण प्रकाश रुके. जोरदार टाळ्यां वाजवा जरा. सर्व सन्मानित सन्मानकर्त्यांचे आभार आणि मान्यवरांना धन्यवाद देतो. आपण इथे आलात आणि सर्व जे सन्मान मूर्ती आहेत त्यांचेही आम्ही मैत्री या संघेतर्फे आभार मानित आहोत. वकील आहेत. SRAतील आपल्या येथील बरीचशी कामं त्यांनी केलेली आहेत आणि ते वेळोवेळी प्रत्येकाला आपल्या पद्धतीने मदत करत असतात. तर मी आज जवळजवळ 3 वर्ष झाली त्या आपल्या पद्धतीने योगदान देत असतात, आर्थिक योगदान. गेल्या वर्षी आम्ही त्यांच्याकडे काही कारणाने जाता आलं नाही, तर त्यांनी ह्या वर्षी जेव्हा गेलो तेव्हा गेल्या वर्षाची आणि ह्या वर्षाची अशी दोन्ही वेळची जयंतीची वर्गणी आम्हाला दिली. आणि महत्त्वाचं बाब म्हणजे त्या घरातच असतात, कुठे बाहेर जात वगैरे नाहीत, परंतु आमची ते वाट बघत असतात. तर मी अशा राजश्री जनार्दन गमरे यांना विनंती करेन किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती असेल तर त्यांनी या मंचकावर यावं आणि त्यांचा सन्मान स्वीकारावा असं मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय सभासद आहेत ते चिंबई या ठिकाणी राहतात आणि जेव्हापासून ही जयंती साजरी होते आहे ते दुपारच्या वेळेस जे लोक इथे काम करत असतात मैत्री सांस्कृतिक संघाचे त्यांना फराळ किंवा काजू बदाम पिस्ता सँडविचेस किंवा पॅटीस वगैरे आणि कोल्ड्रिंक हे आवर्जून घेऊन येतात आणि आम्ही देखील त्यांची वाट बघत असतो. आजही दुपारी ते येऊन गेले. मला वाटतं ते इथेच कुठेतरी असतील पण ते पुढे येणार नाहीत या गोष्टीची देखील आम्हाला कल्पना आहे. तरी मी त्यांना मैत्री संघाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आत्तापर्यंत आम्हाला जे सहकार्य केले याच्या पुढेही करत राहतील असे मी आशा बाळगतो. आणि
तुकाराम बुधाजी जाधव आम्ही जेव्हापासून जयंती साजरी करतो तेव्हापासून त्यांनी एकही वर्ष असं नाही आहे की ज्या वर्षी त्यांनी जयंतीची वर्गणी दिली नाही आणि आवर्जून जिथे भेटतील तिकडे त्या वर्गणीची पूर्तता करत असतात आणि आमचं प्रोत्साहन वाढत असतात। तर मी तुकाराम बुधाजी जाधव यांचा सन्मान गटप्रतिनिधी आणि सांगवीकर साहेब यांच्या वतीने त्यांचा सन्मान करत आहोत, तो त्यांनी स्वीकारावा असं मी त्यांना विनंती करतो। त्यांचा शिक्षण परदेशात झाला हे आपल्या सरांना माहीतच आहे ना। ते बॅरिस्टर होते, जेंटलमॅन सारखे राहत होते, पण शोषित पिढी बहुजन समाजावर व या भारत देशावर त्यांचे प्रेम होते। देशासाठी व समाजासाठी काम करणे ही त्यांची पॅशन होती। म्हणून मला समोर बसलेल्या ताई माई अक्का असतील किंवा दादा मामा काका असतील, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून काम करून बाबांचं स्वप्न पुढे नेत आहेत। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पॅशन हीच आपली फॅशन आहे आणि हे मी अभिमानाने सांगत आहे। बरोबर आहे ना? आवाज नाही आला? दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर, या कोकण पुण्यभूमीवर। एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर। रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी रणरांगणात इतिहास घडवला आणि मार्चच्या चौदार तळ्यावर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याला जाग लावली। हा लढाव तुमचा आणि माझा आयुष्य चौदार करण्यासाठी होता। माझ्या माय मावळ्यांनो, आज जो आपण पाणी पितोय ते उपकार आहेत बाबासाहेबांचे आपल्यावर। मग इतर गोष्टी सोडून द्या, आपण घेतो तो श्वास आणि खातो तो घास, या सर्वांवर फक्त बाबासाहेबांचा हक्क आहे। आज इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकांनी या उपकाराची परतफेड करण्यासाठी देशाच्या व समाजाच्या प्रगतीकरिता झटण्याचे संकल्प केले आहे। जय भीम, जय संविधान। महाराष्ट्राचा लाडका आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी माणसाला माणसासारखं वागण्याची प्रेरणा दिली असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सगळ्या तमाम नागरिकांना माझ्याकडून ज्या आपल्या सिनेमाचे डिरेक्टर सचिन गोस्वामी सर म्हणजे हास्य जत्रेच्या माध्यमातून मला खूप त्यांनी सांभाळले आणि माझं कर्तव्य आहे की आज या माझ्या तमाम समाजाबरोबर त्यांचा सिनेमा रिलीज होणं ही माझी जबाबदारी आहे, म्हणून आज मी त्यांना आमंत्रण केले। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांना विनम्र अभिवादन। मित्रांनो, आमच्या दादूसने बोलवलं आहे, आमच्या दादूसने अत्यंत प्रेमाने आणि आग्रहाने इथं बोलवलं आहे आणि दादूस सारखा म्हणतोय की आमच्या लोकात बोलवलं, हे आपली लोक आहे, हे आमची आणि तुमची असं काही नाही आहे दादूस। हां, ही सगळी आपण आपल्या माणसात सगळे एकत्र आलेलो आणि खूप आनंद होतोय। तुमच्यासारख्याच दोन कुटुंबांची गोष्ट असलेला हा सिनेमा आहे। तुम्हाला सिनेमा पाहताना नक्कीच जाणवेल की अरे हे माझ्या घरात सुद्धा होतं, किंवा मी शेजारच्याच्या घरात हे पाहिलं आहे, किंवा मी समोरच्याच्या घरात हे पाहिलं आहे। सगळ्यांना आपलं असं वाटणारं हलकं फुलकं असं मनोरंजन आहे। याच्यात इमोशन्स आहेत। समीर चौगुले, ईशा डे, प्रसाद ओक, सई तामणकर असे दिग्गज आहेत। समीरची आणि ईशाची विनोदाची एक भन्नाट अशी सैर आहे। प्रसाद ओक आणि सई तामणकर यांचे अत्यंत हृदयस्पर्शी असे सीनसुद्धा आहेत। सगळ्या भावभावनांना एकत्र करून एक परिपूर्ण सिनेमा बनवायचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि मला वाटतं आपल्याला सगळ्यांना तो निश्चित आवडेल।
तुम्ही खूप जवळचे जुने लाडके मित्र अरुण कदम यांचे दोन्ही टीमच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. सुशीला सुजित संपूर्ण जगभरात प्रदर्शित होतोय 18 एप्रिलला आणि गुलकंद संपूर्ण जगभरात प्रदर्शित होतोय 1 मेला. दोन्ही चित्रपटांसाठी आम्ही तुमची वाट बघतोय. चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघा. ते चित्रपट OTTवर कधी येतील, TV वर कधी बघायला मिळतील याची वाट बघू नका. कारण तुम्ही चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहिलेत तर निर्माता जगेल, निर्माता जगला तर दिग्दर्शक जगेल, दिग्दर्शक जगला तर कलाकार जगतील आणि तरच तुमचं मनोरंजन होऊ शकतं. त्यामुळे तुमच्या हातात तुमचं मनोरंजन आहे एवढंच सांगतो. पण अशी समजावर राहावं असतो. थँक्यू. प्रोड्युसर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि कुणीही जायचं नाहीये. ज्यांना कुणाला इथंच थांब. वन्स मोर जोरात तुम्ही बोलला पाहिजे. वन्स मोर. शेवटची 10 मिनिटं आहेत आता फक्त.
पंजाब साऱ्या जगात चर्चा झाली आला आनंदाचा यश भरला भरला जल्लोष रमात फसली फसली जगतातलीच हवा हे बाबा जय भीम बाबा हे बाबा जय भीम बाबा हे बाबा बाबा जय भीम बाबा हे बाबा जय भीम बाबा अरे तुझा रक्त मधला भीमराव तुझा रक्त मधला भीमराव तुझा रक्त मधला भीमराव पाहिजे तुझा रक्त मधला भीमराव पाहिजे अशी कर्मठ द्या अशी कर्मठ द्या अशी कर्मठ द्या कावयानी बघा तेल गावता भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव ना तूफानों से हटी हूँ अरे दुश्मन क्या मारेगा मुझे मैं तो भीम राज की बेटी हूँ